हाय गाईज, मी आहे नेहा. तर आज आम्ही एका लग्नाला जाणार आहोत. तर मी विचार केला की व्हिडिओ बनवून घ्यावं. ॲज युजल सकाळची सुरुवात झाली चाय अजून ब्रेड खाण्यापासून. मग त्याच्यानंतर थोडंसं स्किन केअर करून घ्यावं म्हटलं. तर त्याच्यासाठी मी होममेड मास्क बनवला. त्याच्यात बेसन, हळद, हनी आणखी दही मिक्स केली. त्याचा पॅक बनवला. मी इंटरनेटवर खूप बघितलं होतं की ते स्किनसाठी खूप चांगलं असतं, आपल्या स्किनची टॅनिंग रिमूव्ह करते वगैरे वगैरे खूप काही. तर म्हटलं ट्राय करून बघूया म्हणून त्याच्यासाठी चांगलं सगळं मिक्स केलं. आणखी मग त्याला अप्लाय करायला सुरुवात केली. सो तिथे माझ्या बहिणी आहे ना, त्या कोणतंच काम मला करू देत नाही, म्हणून मग त्यांच्या पण सोबत करावं लागलं. मग इथे पण मी मिक्सच करत आहे त्याला अजूनपर्यंत. अशा प्रकारचं ते बनलं होतं. हे बनून झाल्यावर ठीकठाक तर वाटत होतं, पण लावायची इच्छा नाही होत होती. तरी पण म्हटलं थोडंफार चेहरा चांगला दिसला पाहिजे, लग्नात जायचं आहे म्हणून. मग तरी मी कसंही करून माझ्या फेसवर पूर्णपणे अप्लाय केलं. आणि मग त्याच्यानंतर माझी बहीण इथे पण पुन्हा माझ्या मागे आली आणि मला म्हणे मला लावून दे. मग हिच्या चेहऱ्यावर पण लावून दिलं. इथे मी हिला म्हणत होते की स्वतःच्या हाताने लाव, तरी हे स्वतःच्या हाताने लावत नव्हती. मला हिचा राग आला होता. मग असं वाटत होतं इथे आमचा झगडा झाला होता. म्हटलं जाऊ दे, हिच्या पण चेहऱ्यावर लावून द्यावं म्हणून मग हिला पण लावून दिलं. आणि मग त्याच्यानंतर छानपैकी हिच्या चेहऱ्यावर पण लावून दिलं मी. मग त्याच्यानंतर दोघी आम्ही पंख्याच्या खाली बसलो होतो. वाढू दिलं त्याला चांगलं 10-15 मिनटं. मग हे बघा, इथे माझ्या फेसवरचं हे पूर्ण पॅक वाळून गेलेलं आहे. मग त्याच्यानंतर माझं आंघोळ वगैरे केली. मग माझ्या चेहरा एवढा छान वाटत होता, पूर्ण असं स्मूथ खूप छान वाटत होता. मग त्याच्यानंतर लग्नासाठी लेट होत होतं, तर मग लोक तयार केली. हा माझा ड्रेस आहे. मग मी तयारी वगैरे केली. लुक ॲट माय इयरिंग्स, हाऊ प्रिटी इट इज. आणखी मग त्याच्यानंतर लग्न होतं 11 वाजताचं, पण लागलं 2 वाजता. म्हणून त्याच्यामुळे एवढी ऊन होती तर की काय सांगू, खूपच जास्त. म्हणून त्याच्यामुळे मी खूपशा क्लिप्स शूट पण नाही करू शकली. आणि मला एकतर लाज पण वाटत होती करायला शूटिंग वगैरे असं तसं. तरीही मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं तर मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ही माझी बहीण आहे, तिथे आम्ही हॉलमध्ये बसून होतो. आणखी मग मी जेवणाच्या वगैरे क्लिप्स वगैरे खूप विसरून गेली शूट करायचं. हे माझे कझन्स वगैरे आहे. आणखी आम्ही पार्किंगमध्ये जाऊन फोटो काढत होतो. मग फोटो वगैरे काढून झाला की मग हा माझा पूर्ण आउटफिट आहे. खूप छान दिसत होती मी, खूप सुंदर दिसत होती. आणखी दॅट्स इट. Don't forget to subscribe and like my video. See you in the next video. Bye bye. See you soon. Tata.